नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला पुदिना मिरची बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 150 ग्रॅम मिरची घेतलेली आहे। ही तिखटवाली पण आहे, बिन तिखटवाली पण आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पोपटी कलरची जी लांबडी असते ना ती घेतली तरी चालू शकते। तर ह्या मिरच्या काय केल्या तर स्वच्छ धुवून पुसून घेतल्या ती आणि असं मधोमध चिरून घेतलेल्या आहेत त्यासाठी पुदिना घेतलाय बघा। पुदिना एक मुठभर घेतलेला आहे आणि त्याच्या काडी सकट घेतलेला आहे बघा। असं साफ करून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून नितळून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडं काळं मीठ घेतलेलं आहे, जिरं घेतलेलं आहे, थोडं साधं मीठ घेतलेलं आहे, अर्धा लिंबाचा रस घेतलेला आहे आणि ही लसूण घेतलेला आहे। आता काय करायचं, पहिल्यांदा आपण पुदिन्याची चटणी बनवून घेऊया। त्यासाठी हा पुदिना टाकलेला आहे, कोथिंबीर, लसूण एक गड्डी आहे बरं का, छोटा अर्धा चमचा जिरं हे कच्चंच आहे, तुमच्याकडे भाजलेलं असलं तर टाकलं तरी पण चालू शकते, काळं मीठ आणि आपल्याला थोडंसं साधं मीठ टाकायचे। आता त्याच्यामध्ये बघा ही अर्धा लिंबू घेतलेला आहे, अर्धा लिंबाचा रस आपल्याला पिळायचा, लिंबाचा रस टाकून घेतलेला आहे। आता ही आपल्याला बिना पाण्याचंच बारीक करून घ्यायचे। मिक्सरला बघा चटणी मी बारीक करून घेतलेली, एकदम बारीक करायची आपल्याला आणि आपल्याला जेवढी पाहिजे तेवढीच मी केलेली आहे बघा। अशा पद्धतीमध्ये गॅसवर बघा तवा ठेवलेला आहे आणि हा तवा आहे लोखंडाचा। तर ह्यातमध्ये आपण पहिल्या मिरच्या टाकून घ्यायच्या ते आणि मिरच्या एकसारख्या मीडियम गॅसवर आपल्याला पहिला भाजून घ्यायच्या। त्यात तेल बिल अजिबात पहिलं वापरायचं नाहीये। मिरच्या अशा दाबून दाबून बघा भाजून घेतलेल्या आहेत। त्या तेलाचा वापर मी थोडा सुद्धा केलेला नाहीये। मस्त अशा बघा सगळ्या साईडून अशा चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत। गॅस एकदम बारीक केलेला आहे आणि त्यात आपल्याला एकदम थोडंसं बघा तेल टाकायचं, जास्त नाही टाकायचं। हे बघा एवढंच तेल टाकायचे आणि आता हे पहिलं मिक्स करून घेऊया। तेल टाकलेलं बघा, मिक्स करून घेतलेलं तेल टाकल्यानंतर चांगलं आता त्यात टाकायचे ही जी आपण चटणी केली होती ही मी वाटीमध्ये काढून घेतलेली, सगळी टाकायची आपल्याला, त्यातली ठेवायचीच नाही। आणि आता ही काय करायची माहिती आहे का, ह्या मिरचीमध्ये असं दाबून दाबून सगळीकडं असं परतत राहायचं, असं दाबून दाबून परतत राहायचे आणि एकदम गॅस बारीक करायचं आहे। जे आपली ह्या जी मिरच्यांच्या मधली चीर असते ना त्याच्यापर्यंत जाईल बघा। असं दाबत राहायचं सारखं, एकसारखं 2 ते 3 मिनटं। असं खाली बघा चिटकतं पण आपण एकसारखं हलवलं की नाही तर मग चिटकत नाही। 2 मिनटं बघा मी एकसारखं असं दाबून दाबून मी परतून घेतलेलं आहे। त्यांना ते खालचं बघा असं हलवत हलवत खालचं पण आपलं हलवून घ्यायचं, ते सगळं मिरचीच्या चिरेमध्ये बसतं, साईडला बसतं। अशा पद्धतीत मिरची बनवायची, एक नंबर लागते पुदिना मिरची, एक चवीला तितकी छान लागते। ही कशी खायची, वरण भातावर तोंडी लावायला। तुम्ही जर हमेशा मिरची वगैरे खात असेल ना तर अशा पद्धतीची मिरची बनवा। जर तुम्ही तिखटवाली जर कमी खात असेल ना तर पोपटी कलरची मिरची आणून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीत बनवा। तर ती कशी लय मोठी असते ना तर त्याचे 2-2 तुकडे करायचे, करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।